देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख जागतिक पातळीवर सातत्याने उंचावत आहे. तसेच राष्ट्रीय स्तराप्रमाणे जिल्हा स्तरावरील वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या निर्यातीसाठी विविध योजना आहेत. भारतीय व्यावसायिकांना निर्यातीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्रालय अंतर्गत फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाय यांनी केले. या पार्श्वभूमीवर उद्योगाभिमुख व विविध निर्यात पूरक योजनांच्या मदतीने निर्यात वाढीच्या संधींचा निर्यातदारांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन मेटकॉन पुणे व कॅनरा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सपोर्ट कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत FIEOचे महासंचालक डॉक्टर अजय सहाय यांनी वाढते निर्यात अर्थकारण, ई-कॉमर्स क्षेत्रातील निर्यात क्षेत्रातील जोखीम तसेच निर्यातीच्या संधी योजना अशा मुद्द्यांवर विवेचन केले. या प्रसंगी फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन आणि मेटकॉन यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या व कराराचे आदान प्रदान करण्यात आले. तसेच डॉक्टर अजय सहाय यांच्या हस्ते मेटकॉनच्या पिंपरी चिंचवड केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील 7 ते 8 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. मेटकॉनचे चेअरमन अजय अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवादे, चंद्रशेखर भोसले, डॉक्टर गणेश खामगळ, संकेत लोंढे आदि उपस्थित होते. मेटकॉन इंडस्ट्री के बीच में बहुत अच्छी काम कर रहा है. FIEO एक राष्ट्रीय स्तर की संस्था है जो कि निर्यात के क्षेत्र में काम कर रही है और जिस तरह का हम $2 ट्रिलियन का निर्यात का लक्ष्य 2030 तक देख रहे हैं, उसके लिए बहुत जरूरी है कि हमारे जो अच्छे एंटरप्रेन्योर्स हैं वो एक्सपोर्ट फील्ड में एंटर करें. तो हमारा जो आज MOU मेटकॉन के साथ होने जा रहा है, उसमें हमारा ये ध्येय जो यहाँ की महाराष्ट्र की जो इकाइयां हैं जो कि अभी शायद घरेलू उद्योग में ज़्यादा करती हैं, उनको हम निर्यातमुख करें और वो कंट्री के एक्सपोर्ट में एक अच्छा सहयोग दे सकें. हमारा जो अभी काम शुरू होगा वो हम सेंसिटाइजेशन प्रोग्राम करने जाएंगे, हम वर्कशॉप करेंगे और हम डिजिटल मोड में काफ़ी इंडस्ट्री की हेल्प करेंगे. हमारा एक ध्येय जरूर रहेगा कि एक्सपोर्ट रिलेटेड स्किलिंग की जाए, क्योंकि अगर हम $2 ट्रिलियन का लक्ष्य देख रहे हैं तो हमें उसी तरह के स्किल लोग भी चाहिए होंगे, एक्सपोर्ट डॉक्यूमेंटेशन के लिए चाहिए होंगे, एक्सपोर्ट मार्केटिंग के लिए चाहिएंगी. तो हम अपने इस MOU के थ्रू उस लक्ष्य की तरफ बढ़ेंगे. उस तरह की जो कैपेसिटी क्रिएशन का रिक्वायरमेंट है वो होगा. हे सेंटर उद्योजक तयार करण्यासाठी आपण करतो. विशेषतः एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, भारताचं निर्यात वाढवण्याच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राचं निर्यात विशेषतः वाढवण्याच्या दृष्टीनं आपण सेंटर उघडतं. महाराष्ट्राचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे एक्सपोर्टमध्ये ते 17-18% 25% नेण्याचा प्रयत्न करू आपण. नगर रस्त्यावरील हॉटेल नोव्होटेल येथे झालेल्या कार्यक्रमात DGFTचे अमित शर्मा, रिझर्व्ह बँकेच्या विदेशी चलन विनिमय विभागाच्या महासंचालक लता राधाकृष्णन, ECGCच्या महासंचालक अर्पिता सेन, इंडिया पोस्ट पुणे विभागाचे संचालक अभिजित बनसोडे, कॅनरा बँकेच्या ट्रेजरी विभागाचे उपसंचालक KJS नाईक, मेटकॉनचे व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवादे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सुमारे 200हून अधिक निर्यातदार, उद्योजक आणि स्टार्टअप प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन CS9 एंटरटेनमेंट्सचे चेतन गिरी यांनी केले. माझं नाव संकेत सुरेश लोंढे. बेसिकली हा सेंटर हायटेक सेंटर जे मेटकॉनचं आहे हे आपण काही नवीन उद्योजक ॲज वेल ॲज आपण काही म्हणजे एज्युकेटेड अनएम्प्लॉईड जे यूथ आहे त्यासाठी आपण त्यांना एक सक्षम बनवण्यासाठी हे सेंटर ओपन केलेलं आहे. अराउंड PCMC इन अँड अराउंड PCMC रिजन म्हणजे भोसरी MIDC, चाकण MIDC हे सगळं मिळून तर कमीत कमी 15,000 MSMEs आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही अनऑर्गनाइज्ड आहे, काही ऑर्गनाइज्ड आहे. त्या 15,000 MSMEs मध्ये अप्रॉक्सिमेटली 5 ते 6 लाख यूथ काम करतो. पण हे कुठे ना कुठे त्यांच्या करिअरमध्ये स्टक आहे, म्हणजे त्यांचं रिस्किलिंग किंवा अपस्किलिंग होत नाही. त्यांनी आपल्या आजूबाजूला एक कम्फर्ट झोन बनवून घेतलाय की हां ठीक आहे, मला एवढं 25,000 30,000चं पॅकेज आहे, मी तेवढ्यातच करणार, पण मी माझ्या स्वतःला डेव्हलप करायचा कधी विचारच करत नाही. तर हिअर कम्स द मेटकॉन तुम्हाला सांगतं की तुम्ही याच्यापेक्षा जास्त सक्षम आहे व्हॉट एव्हर यू आर अर्निंग राईट नाव. त्यामुळे आम्ही काय करतो की मेटकॉन हायटेक सेंटरच्या माध्यमातून आपण सेंट्रल आणि नॅशनल लेवल इन्स्टिट्यूट सोबत MOU करत आहे
त्याच्यामध्ये त्यांच्या सपोर्टने जे आता अपकमिंग आणि ट्रेंडिंग नॉलेज आहे आणि जे कटिंग एज स्किल त्यांना रिक्वायर्ड आहे ते आपण त्यांना या सेंटरच्या माध्यमातून त्यांना देतोय. आपल्याकडे सगळे एक्सपर्ट फॅकल्टी आहे, मिटकॉनचा एक मोठा ब्रँड आहे, ठीक आहे, आणि आपली पूर्ण लेगेसी जी 40 इयर्सची लेगेसी आहे ती ह्या सेंटरमध्ये आपण हा पूर्ण एक्सपिरियन्स त्यामध्ये पूर्ण समराईज करत आहे. प्रोफेसर रणदिवे, ॲज अ रिलेशनशिप मॅनेजर फॉर PCMC मिटकॉन सेंटर. माझं काम हे आहे की या सेंटरवरती जे आपले टेक्नोक्रॅट्स म्हणतो आपण, टेक्निकल स्किल्स अपग्रेड करून मुलांना इंडस्ट्रीमध्ये पाठवतो. म्हणजे जसं की टेक्निकल स्किल अपग्रेड केल्यानंतर ही मुलं मार्केटमध्ये छान पद्धतीनं काम करू शकतील. जो येणारा रॉ मटेरियल म्हणून आपण जो की एज्युकेशन करतोय, म्हणजे टेक्निकल डिग्री घेतोय, पण ॲक्च्युअलमध्ये त्याला ब्रशअप करण्यासाठी किंवा टेक्निकल अजून त्याचं स्टँडर्ड कसं होईल किंवा स्टँडर्डायझेशन कसं होईल त्याच्यासाठी मिटकॉन परिपूर्ण काम करतं याच्यामध्ये. डॉक्टर गणेश खामगर, डायरेक्टर मिटकॉन फोरम पुणे. आज आपण मिटकॉन आणि FIO यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक्सपोर्ट ट्रेनिंग प्रोग्रामच्या या हायटेक ट्रेनिंग सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन माननीय FIOचे DG माननीय साहे साहेब यांच्या हस्ते आपण केलेलं आहे. आणि ग्रामीण भागातल्या तरुण मुलांना, नवउद्योजकांना स्वतःचे उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करण्याबरोबरच त्यांनी एक्सपोर्टमध्ये आयात निर्यात याच्यामध्ये चांगलं काम करावं आणि पुढे यावं असं आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी काही दिवसापूर्वीच असं वक्तव्य केलेलं होतं. परंतु हे त्याच वेळेस होणार आहे ज्यावेळेस ग्रामीण भागातून, शहरी भागातून तरुण उद्योग व्यवसायामध्ये येतील आणि मेजॉरिटी एक्सपोर्ट व्यवसायामध्ये येतील, तर त्यांना हायटेक ट्रेनिंग देऊन आपल्याला या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठीचा आपण प्रयत्न करत आहोत.